नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ नित्य वाचनाची फलश्रुती बघणार आहोत। पहिला अध्याय वाचल्याने घरातील सर्व शुभकार्ये निर्विघ्नपणे पार पडतात। तर अध्याय दुसरा वाचल्याने प्रवास सुखकर होतो, कुठल्याही प्रकारच्या अपघाताची भीती राहत नाही। अध्याय तिसरा वाचल्याने शासकीय कामकाज लवकर पूर्ण होते। अध्याय चौथा नियमित वाचल्याने घरात अन्नधान्याची कमी कधीच येत नाही। अध्याय पाचवा नियमित वाचल्यामुळे गुरुजवळ हट्ट करू नये असा विवेक निर्माण होतो। अध्याय सहावाच्या नियमित पठणाने संपत्तीचा गर्व होत नाही व चोरी टळते, म्हणजे घरात कुठल्याही प्रकारच्या चोरीची भीती उरत नाही। अध्याय सातवा नियमित वाचला तर सद्गुरू प्राप्ती होते। अध्याय आठवा नियमित वाचनामुळे संबंधबाधा दूर होते। अध्याय नववा वाचल्यामुळे अंगी दानशूरपणा येतो। तसेच अध्याय 10वा वाचल्यामुळे आपल्याला संतती प्राप्त होते, म्हणजे ज्या कोणी बांधवांना संतती प्राप्त होत नसेल, संतती नसेल, त्यांनी 10वा अध्यायाचे नियमित पठण केले पाहिजे, त्यामुळे संतती प्राप्त होण्यास मार्ग मोकळा होतो। अध्याय 11वा नियमित वाचल्यास गुरुसेवा घडते व गुरुकृपा होते। तसेच अध्याय 12वा नियमित वाचल्यास गुरुसेवेत कुठल्याही प्रकारचं विघ्न येत नाही। अध्याय 13वाचे नित्यपठन केल्यास चित्तशुद्धी होते व गेलेले धन परत मिळते। अध्याय 14वाचे नित्य वाचन केल्यास श्री स्वामी नामाचा जप फलदायी होतो। अध्याय 15वा नियमित वाचनात आल्यास दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होते। अध्याय 16वा नियमित वाचल्यास गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होते व संकटे नष्ट होतात, म्हणजे कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन आपल्याला व्यवसायात शिल्लक राहत नाही। अध्याय 17वा वाचल्यास गुरुभक्ती उत्तम होते व गुरुकृपा होते, म्हणजेच गुरुवरचा जो विश्वास असतो तो वाढतो व त्यामुळे निश्चितच आपल्याला गुरुकृपा व्हायला मदत होते। अध्याय 18व्याच्या नियमित वाचनामुळे लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागतो, त्यामुळे जितका कमी वयात आपण या मार्गात वळू तितका फायदा हा जास्त होतो। अध्याय 19व्याचे नित्यपठनाने योगाभ्यासात प्रगती होते। तसेच 20व्या अध्यायाच्या नियमित वाचनामुळे धर्मभेदभाव नष्ट होतो, अध्यात्म ज्ञान प्राप्त होते व मार्गदर्शन मिळते। 21व्या अध्यायाच्या नियमित वाचनामुळे संकटातून सुटका होते, म्हणजे कुठल्याही प्रकारचे संकट जर आपल्यावरती असतील तर त्याचे निरसन होण्यासाठी आपल्याला महाराज मदत करतात। तर अशा प्रकारे आपण ह्या स्वामी चरित्र सारामृताच्या 21 अध्यायांची फलश्रुती या व्हिडिओमध्ये चर्चा केली त्याच्यावरती। ठीक आहे मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।